स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडल्या. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या भागात येणाऱ्या निवडणुका एकजुटीनं, योजनाबद्ध पद्धतीनं आणि ताकदीनं लढवून यश मिळवू असा निर्धार या बैठकांमधून करण्यात आला. या बैठकांमध्ये स्थानिक पातळीवर तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत काम करण्याचा संकल्प करण्यात आला. या तिन्ही तालुक्यांच्या बैठकांमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांसंदर्भातील आपली मतं मांडून पक्षाला नेत्रदीपक यश मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असून शक्य तिथं समविचारी पक्षांना सोबत घेऊन महायुतीविरोधात एकसंधपणे लढून सर्व जागा जिंकणं हाच काँग्रेसचा अजेंडा असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. चंदगड नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना, त्यावेळी राष्ट्रवादी आम्ही एकत्र आलो होतो. आजऱ्यामध्ये आम्ही एकत्र आलो होतो. इथं आमचं जमलं नव्हतं. आम्ही स्वतंत्र आमचे उमेदवार गडहिंग्लजमध्ये उभा केले होते. ते उमेदवार उभा केल्यानंतर कुणाचं नुकसान झालं माहिती आहे, आमचा फायदा झाला का नाही हा विषय नाही, परंतु किमान काँग्रेसची 2-3 हजार मतं या शहरामध्ये आहेत. हे किमान त्या निवडणुकीमध्ये मागच्या सिद्ध झालेलं आहे. आणि काँग्रेस गडहिंग्लज शहरामध्ये देखील काँग्रेसचं अस्तित्व आहे. उद्या जनरल नगराध्यक्षाची निवडणूक होईल त्यावेळी काँग्रेसची मतं ही निर्णायक ठरणार आहेत या शहरामध्ये, किंवा आमचा जो काय आहे ती सगळ्यांची मतं निर्णायक ठरणार. आणि म्हणून आत्ता पहिला टप्पा आहे आज बैठकीचा माझा. त्यामुळे मी काँग्रेस म्हणून काँग्रेसचे सगळे उमेदवार कुठल्या कुठल्या वार्डात मिळणार याची चाचपणी करतोय. शेवटी महायुतीच्या विरुद्ध लढणं हे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत लढावंच लागेल. लोकसभा निवडणुकीपासून गडहिंग्लजमध्ये जनता दल काँग्रेसबरोबर असून राजकारणापलीकडे स्वाती कोरी आणि आपलं बहीण भावाचं नातं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. गडहिंग्लज तालुक्याच्या बैठकीला गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, दिग्विजय कुराडे, प्रशांत देसाई, सोमगोंडा अरबोळे, अनिल कुऱ्हाडे, विद्याधर गुरबे, महेश तुर्बतमठ, बाळासाहेब पाटील, गणपतराव डोंगरे, सचिन रेडेकर, रवी चौगुले, ज्योतिराम केसरकर, रवींद्र पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आजरा तालुक्याच्या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, अशोक तरडेकर, अभिषेक शिंपी, रवी भाटळे, उत्तम देसाई, संजय सावंत, अशोक पवार, समीर गुंजाठी, सुनील शिंदे, सुधीर जाधव आदी मान्यवर, तर चंदगड तालुक्याच्या बैठकीला ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, संभाजीराव देसाई, जे बी पाटील, विलास पाटील, संतोष माळवी, राजेंद्र परीट, अभिजित गुरबे, शिवाजी पाटील, अशोकराव जाधव, नारायण हसबे, शिवाजी तुपट, विलास पाटील, दिलीप चंदगडकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.